शताई का, जिन्होंने हमें ये अपॉर्चुनिटी दिया योग क्लास लेने को इंटरनेशनल योगा डे के दिन। और मोटे सर, कमिश्नर साहब, सब दूसरे जो डिपार्टमेंट के हैं जिन्होंने फुल कोऑपरेशन दिया ये क्लास कंडक्ट करने को। तो योग एक इम्पॉर्टेंट एस्पेक्ट है लाइफ में, वो भी जैसे सबसे लोअर लेवल के एम्प्लॉय है जिनको सबसे ज़्यादा तकलीफ होती है, ज़्यादा डिफ़िकल्टी रहता है फिज़िकल बॉडी से भी, तो योग एक प्रॉपर मीडियम है जिससे वो अपने बॉडी को हेल्दी भी रख सकते हैं और तंदुरुस्त रह सकते हैं बॉडी वाइज, माइंड वाइज। तो एक अच्छा इनिशिएटिव है और चाहूँगा कि ये कंटिन्यू रहे। मेरा नाम मेहुल है और मेरा कॉन्टैक्ट नंबर है 9820426530। थैंक यू। आज जागतिक योगा दिन आहे आणि हे आपलं भाग्य आहे की मोदीजींनी आपल्याला योगा करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि तेव्हापासून 2015पासून 14पासून आपण हा योगा डे हा पूर्ण जगामध्ये करतो आहे। आणि खरंच योगा केला पाहिजे। आपलं मन जर शांत असेल तर आपण पुढची कामंसुद्धा चांगल्या प्रकारे करतो। आणि आज इथे सफाई कामगारांना बोलावून त्यांच्याबरोबर योगा आम्ही केलेला आहे, कारण दिवसभर काम करतात सर्व सफाई कामगार, तुम्हाला माहितीच आहे, पूर्ण आपला देश स्वच्छ ठेवतो आणि त्यांना थोडा आपल्या जर रिलॅक्स आपण जर करून दिलं तर ते आपलं सर्व स्वच्छ, आपण म्हणतो स्वच्छ मुंबई, हरित मुंबई, तर त्याच्यासाठी ते करणं जरुरी आहे। आणि कारण त्यांची स्वास्थ्यसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं आपलं स्वास्थ्य महत्त्वाचं आहे। म्हणून त्यांनासुद्धा की त्यांनी रोज आपलं थोडा वेळ काढून घरी करावा योगा, किंवा जसा वेळ मिळेल तसा त्यांनी योगा करावा आणि आपलं स्वास्थ्य चांगलं ठेवावं। आज योगा दिवसाच्या पूर्ण जगभरातील आणि भारतातील सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। देखिए, 2014 में नरेंद्र मोदी जी अपने देश के प्रधानमंत्री बने और प्रधानमंत्री बनने के बाद एक साल में उन्होंने महसूस किया कि हम लोगों ने जैसे पूरे दिन अगर हमें काम करना है, अगर मन स्थिर रखना है या शरीर स्थिर रखना है तो योगा की आवश्यकता है। और इसीलिए उन्होंने 2015-21 जून ये जागतिक योगा दिन, नॉट फॉर ओनली इंडिया, तो ऑल ओवर वर्ल्ड। और देखिए उनका करिश्मा ऐसे है कि पूरे जगत में आज ये योगा डे, यानी जिस तरीके से आज मोदी जी अमेरिका में योगा कर रहे हैं तो ये देश के लिए बड़ी बात है। और आज यहाँ पे रखा, देखिए इन्होंने तो भी बेसिक ही बताया कि क्या कैसे करना चाहिए, मन स्थिर रखना है, शरीर को रिलैक्स कैसे करना है। और आशा जी ने वर्कर्स लोगों को बुलाया, ये बहुत बड़ी बात है, क्योंकि देखो इस तरीके से ये लोग काम करते हैं तो घर की भी झंझट होती है, बाहर इतना सारा कचरे में यहाँ वहाँ काम करना पड़ता है। तो मन स्थिर कैसे रखें? देखिए मन है अपने चंचल, लेकिन योगा से मन स्थिर हो जाता है, टेंशन ख़त्म हो जाती है और पूरे दिन के लिए हम यानी पूरी नई ताकत से काम करते हैं। तो ये उनके लिए एनर्जी प्रदान करते हैं योगा। तो ये बहुत बड़ी बात है कि ये लोगों को बेसिक सिखाए ताकि सुबह उठ के थोड़ा सा शरीर को भी रिलैक्स करना चाहिए। जिस शरीर का हम उपयोग लेते हैं, दिमाग का लेते हैं, हाथ का लेते हैं, पाँव का लेते हैं, पेट का भी, उसके ऊपर भी कभी कभी हम अत्याचार करते हैं, लेकिन उसका भी ध्यान रखना चाहिए, मन का भी ध्यान रखना चाहिए, अपने शरीर का भी ध्यान रखना चाहिए। अगर अपना शरीर पूरी तरह से ठीक हो तो ही हम कोई भी काम अच्छे ढंग से अच्छी तरीके से करते हैं। लेकिन मैं आपको एक बात बताना चाहूँगी, ये देश के अपने लाडले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हैं। प्रधानमंत्री बनने के बाद उनको ऐसे लगा, ऐसे नहीं है। मैंने उनके साथ 1999 to 2004 मैं उनके साथ सेक्रेटरी रही हूँ। पहले से ही इनका ऐसे ही है, नो वेस्ट ऑफ टाइम। और सुबह से यानी कैलकुलेशन, टाइम मैनेजमेंट, कौन से समय में शरीर को कितना समय देना है, मन को कितना समय देना है, प्रेयर को कितना देना है और फिर दुनिया को क्या करना है। इसी प्रकार से सेटअप उनका पहले से ही है। तो दुनिया भी ऐसे रहे तो ही हम तरक्की कर सकते हैं। इसलिए तो देश ने अपने जगत में, अभी देखिए अमेरिका में एक टाइम ऐसा था कि वीज़ा नहीं दिया था, अभी संसद में कल दूसरी बार उनका स्पीच होने जा रहा है। तो ये बड़ी बात है। तो ये भी एक प्रेयर है भगवान की योगा यानी। थैंक यू।
योगा दिवसानिमित्ताने आज सफाई कामगारांकरता म्हणजे आम्ही मुंबईची घाण साफ करतो आम्ही सगळे. आमच्यासाठी आज आशाताई मराठे ज्या नगरसेवक आहेत, कार्यसम्राट आहेत इथल्या चेंबूरच्या, त्यांनी आमच्या सफाई कामगारांसाठी योगा आयोजित केला. सकाळी उठून आम्ही सकाळचे सगळ्या चेंबूरच्या लोकांची घाण काढतो, परंतु आज वेळात वेळ काढून आम्हाला त्यांनी योगाचं महत्त्व पटवून सांगितलं आणि योगा करायला आम्हाला चान्स दिला. कारण आम्हाला करता येत नाही. सकाळी 6 वाजता उठावं लागतं, सकाळी 6 वाजता सफाईचं काम करावं लागतं, परंतु कामाचा थोडासा ताण कमी करून आमच्या आरोग्याबद्दल आम्ही चांगलं जागृत राहिलो पाहिजे, आरोग्य सुदृढ राहिलं पाहिजे. त्या संदर्भामध्ये आज आशाताई मराठे यांनी आज आम्हाला इथं योगासन करून म्हणजे एक गुरु आणून एका योगासन करून आम्हाला सांगितलं आणि खूप शांत रिलॅक्स वाटलं. त्याचा हमेशा आमच्यावर आलं पाहिजे, शरीर निरोगी असलं पाहिजे, त्यासाठी हे योगा केला पाहिजे. तर आम्ही आभार मानतो आशाताई मराठे नगरसेवक यांचे. मी सुनंदा उमेश चांदणे, मी चेंबूर एम वॉर्डमध्ये कामाला आहे. टिळकनगर माझी चौकी आहे. या धावपळीच्या जीवनामध्ये ना सर आम्हाला ना नक्की कळतच नाही. आम्ही सकाळी 6:30ला उठून डायरेक्ट सेक्शनला जायचं, सेक्शनला काम करायचं, तिथून डायरेक्ट घरी यायचं, घरातलं काम करायचं. त्याच्यामुळे ना शरीराकडे आम्हाला बघायला आमच्या वेळच भेटत नाही. काम घर हेच चाललेलं. पण आज मॅडमने आम्हाला योगाबद्दल माहिती सांगितली, त्याच्याबद्दल म्हणजे आम्हाला एवढं हे वाटलं ना आज की खरोखर आपण पण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. आमचं मन रिलॅक्स झालं. आज अर्धा 1 तास का होईना, पण मॅडमने आम्हाला एवढं छान हे केलं ना, सांगितलं नाही, ते योगा करून घेतला आमच्याकडून. त्याच्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं. आणि इथून पुढे आम्ही पण आहे ना, आम्ही असंच योगा करू सर, आणि नक्कीच आम्ही आमच्या शरीराकडे म्हणजे काळजी घेऊ आमची.